निसर्गाच्या कुशीत विसावलेलं श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक रामदरा मंदिर. तलावाच्या मधोमध वसलेलं हे मंदिर जिथे निसर्ग आणि आध्यात्मिकता याचं अद्भुत मिलन होतं. या रम्य ठिकाणी आल्यावर प्रत्येक मन शांत आणि प्रसन्न होऊन जातं. नमस्कार मंडळी, मी पल्लवी आणि तुम्ही पाहत आहात उलकडा द अमेझिंग वर्ल्ड. आज आपण भेट देणार आहोत एका अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी, रामदरा. चला तर मग पाहूया इथलं सौंदर्य आणि अनुभवूया मी नव्याने पाहिलेला रामदरा. हडपसरवरून 17 किलोमीटरच्या अंतरावर हे सुंदर ठिकाण. बाईकवरून जाण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जवळजवळ अर्ध्या तासात तुम्ही रामदरा इथे पोहोचता. लोणी काळभोर फाट्यावरून आत गेल्यावर सुंदर गावातून हा रस्ता. काही वर्षांपूर्वी तिथे जाण्यासाठी सरळ कच्चा रस्ता, आजूबाजूला शेती आणि झाडे होती. पण आता मोठ्या प्रमाणात इमारती बांधल्या गेल्या असल्यामुळे आता रस्ता कुठे वळायचा याचा प्रश्न पडतो. मग गावातल्या लोकांना विचारून आम्ही त्या दिशेने गेलो आणि थोड्याच अंतरावर मनाला आनंदित करणारी समोर डोंगर, आजूबाजूला शेती हे दृश्य दिसतं. आणि काही अंतरातच आपण पोहोचतो रामदऱ्याला. रामदऱ्यात आल्यावर पहिल्यांदा जाणवतं ते म्हणजे इथलं शांत आणि आल्हाददायक वातावरण. येथील बसण्याची उत्तम व्यवस्था बघून मन अगदी प्रसन्न होतं. थकवा दूर करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट. पूर्वी इथे लोकांची गर्दी नव्हती, त्यामुळे एक सुद्धा खाण्याचे स्टॉल नव्हते. पण आता सोशल मीडियामुळे रामदऱ्याची लोकप्रियता मागील काही वर्षात वाढली आणि हे पर्यटन स्थळ बनले. त्यामुळे इथे नवीन खाण्याचे स्टॉल सुद्धा झाले आहेत. गरमागरम भजी, चविष्ट मिसळ, थंडगार उसाचा रस आणि पौष्टिक गावरान पदार्थ इथे सगळंच मिळतं. आणि आत शिरताच आम्हाला एक बस दिसली. यावरून समजतं की इथे बसची सुद्धा सोय झाली आहे. रामदऱ्यातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शांत, रमणीय राम मंदिर. असं म्हटलं जातं, त्रेतायुगात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता इथे आले होते आणि त्याच आठवणींना जपण्यासाठी हे मंदिर बांधलं गेलं. इथं आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मंदिराच्या आत जवळजवळ सर्व देव आणि संतांचे चित्र कोरले आहे. ते पाहता पाहता वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मुख्य गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती आहे आणि समोरच नंदी महाराज विराजमान आहेत. या परिसराचं सौंदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखं आहे. तलावाच्या मधोमध वसलेलं हे मंदिर म्हणजे जणू एक निसर्ग सौंदर्याचं अनोखं उदाहरण. मंदिराच्या मागे उंच कळस आणि त्याला सोबत देणारी नारळाची झाडं ही दृश्य पाहून मन भारावून जातं. गावाकडचं जेवण म्हणजे काही औरच. येथे तुम्हाला भाज्या विकणाऱ्या मावश्या सुद्धा भेटतील. त्या ताज्या त्यांच्या शेतातील भाज्या विकतात. आणि हो, उन्हाळ्यात इथे आलात तर थंडगार उसाचा रस चाखायला विसरू नका. गरम उन्हात हा ताजेतवाने करणारा रस प्यायला एकदम भारी. तर मित्रांनो, हा होता रामदऱ्याचा एक सुंदर प्रवास. इथलं शांत मंदिर, निसर्ग सौंदर्य आणि चविष्ट खाणं सगळं अगदी मनमोहक. तुम्ही कधी इथे आलात का? किंवा इथल्या आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि उलगडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत जागृत रहा, भटकंती करा आणि नवीन गोष्टी उलगडा.